नमस्कार. डॉक्टर सौ गौरी सुहास नामजोशी लिखित नाम महिमा हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 4थ्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. नामाच्या अनुसंधानाने नामस्मरणाचे परिणाम टिकतात. अखंड नामस्मरणाने नामाचं अनुसंधान टिकून राहतं आणि नामस्मरणाचं त्यात सातत्य राहतं. म्हणून संत नामदेव म्हणतात, भवसिंधूचा पार तरे तो पोहणार, बळिया परमधीर धन्य तोची. नामाची सांगडी लावूनी अभ्यास, हृदयी प्रेमरस ओसंडती. सत्वाचा सुभट असंग एकट, वैराग्ये उद्धट निर्वासन. कामक्रोधे जेणे घातले तोरडी, निर्दाळिले वैरी लोभदंड. रजतमाचे जेणे तोडिले अंकुर, केला अहंकार देशधडी. नामा म्हणे जया नामी अनुसंधान, तोची परमधन्य त्रिभुवनी. नामस्मरणाने वरील सर्व परिणाम होतात. नामस्मरणाने दुर्गुणाचं परिहरण होतं. संत नामदेव त्यांच्या अभंगात सांगतात, उदारास भरण खळबुद्धीसी कारण, त्याचे परिहरण रामनाम. कामसंदीपन दोषाचरण, त्याचे परिहरण रामनाम. दुर्वासना गहन दुर्बुद्धी आचरण, त्याचे परिहरण रामनाम. नामा म्हणे कारण संसार तारण, जरी मनी निधाय रामनाम. नामस्मरणाच्या वरील सर्व परिणामांमुळे भक्तांमध्ये सुधारणा होत जाते, भक्ती वाढत जाते आणि भक्त आणि देव यांच्यात जवळीक निर्माण होऊन भक्त देवाशी एकरूप होऊ लागतो. त्याचं वर्णन संत निळोबा करतात. कामक्रोध पळती दुरी, माया तृष्णा आपापरी. विठ्ठल नामाची या गजरे, दोष गेले दिगंतरे. अहम ममता देशदडी, आशा चिंता झाली वेडी. निळा म्हणे ऐसे झाले, हरीच्या नामे हरीची केले. भक्ताची अशी स्थिती झाल्यावर त्याला वेगळंच समाधान लाभतं. नामस्मरणाने समाधान तृप्ती वाटते. समाधान ही वृत्ती ऐहिक आणि पारमार्थिक दोन्हीकडे महत्त्वाची आणि आवश्यक अशी आहे. समाधान किंवा संतोष किंवा संतुष्टता म्हणजेच तृप्ती. मनःशांतीसाठी समाधान वाटणं अत्यावश्यक आहे. समाधान हा एक महत्त्वाचा सत्वगुण आहे. तो भक्तीला पोषक आहे. नामस्मरणाने वर नमूद केलेल्या दृष्टिकोनाने समाधान वृत्ती निर्माण होते. त्यामुळे नामस्मरणात सुख वाटू लागतं. संत तुकाराम त्यांचे समाधान व्यक्त करतात. सदा नामघोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. नामस्मरणाने हरिदास निर्भय होतो. नामस्मरणाने चित्तात सदा समाधान राहतं. देह अहंकार गेल्याने स्वार्थीपणाचा लोप होतो. सर्व मायाजाळ लटिका आहे हे कळल्यामुळे त्याचं भय राहत नाही. शिवाय नामात नामीची शक्ती असते. त्यामुळे नामापाशी देव असतोच. त्यामुळे नामधारकाच्या मागे पुढे सदैव रक्षणाला हजर असतो. त्यामुळे भक्ताला कशाची भीती वाटण्याचं कारण उरत नाही. त्याची वाणी कृती सत्य असते. भक्ताच्या अंगी सद्गुण असतात, दुर्गुण गेलेले असतात. तो सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान देवालाच एकनिष्ठेने मानत असतो. त्यामुळे त्या विश्वासावर तो निर्भर होतो. संत तुकाराम म्हणतात, आम्हा हरीच्या दासा काही, भय नाही त्रयलोकी. देव उभा मागे पुढे, उगवी कोंडे संकटे. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. तुका म्हणे असो सुखे, गाऊ मुखे विठोबा. नामस्मरण केल्यामुळे कशाचीही चिंता करावी लागत नाही. नामस्मरणाने भक्त निर्भय होतो. त्याचे सर्व योगक्षेम सर्व सत्ताधारी परमेश्वर पाहतो. त्यामुळे भक्त नामस्मरणाने निश्चिंत होतो. कर्तृत्व मदाचा लोभ झाल्यामुळे सर्व करणारा परमेश्वर आहे ही भावना निर्माण होते आणि भक्ताला करावी लागणारी कर्म तो अकर्तेपणाने निष्काम बुद्धीने करतो. त्यामुळे कर्मफळाची चिंता त्याला वाटत नाही. देहाभिमान गेल्यामुळे भोगता तो राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सत्य आठविता देव, जातो भेय पळोनी. न लगे काही करणे चिंता, धरी सत्ता सर्वतो. भावे भाव राहे पायी, देव तई सन्निध. तुका म्हणे कृष्ण नामे, शीतळ प्रेमे सर्वांसी. भय होते आम्हीपणे, पाठी येणे घातले. अवघा आपुलाची देश, काळा लेश उरेची ना. समर्थाचे नाम घेता, मग चिंता कशाची. तुका म्हणे नारायणे, केले जिणे सुखाचे. नाम कंठात धरल्यामुळे
तुकारामांचे संसारपाश तुटले, त्यामुळे कशाची बाधा होत नाही. मनाचं समाधान झाल्यामुळे विरक्ती निर्माण झाली. नामस्मरणाने विरक्ती निर्माण होते. प्रापंचिक गोष्टीसंबंधी अनासक्ती वाटणं आणि विरक्ती वाटणं. इहलोक आणि स्वर्गलोक या सुखोपभोगाबाबत संपूर्णपणे विरक्त राहणं म्हणजे वैराग्य अंगी बाणवणं. संसारापासून मुक्त व्हायचं असेल तर त्याची सुरुवात विरक्तीपासून करायला लागते. एका आत्मतत्वाखेरीज सर्व वस्तू ज्यात क्षणभंगूर आहे, विनाशी आहे, त्यापासून प्राप्त होणारी सुख देखील दुःख मिश्रित असून जीवाला जन्ममरणाच्या चक्रात अडकवणारी आहेत. याचा बोध होऊन बुद्धीला पटलं, मनाला उमजलं की वृत्तींना अंतर्मुख करणारं वैराग्य जागं होतं. नामस्मरणाने लोभी माणसाला देखील विरक्ती प्राप्त होत असल्याचं एकनाथ सांगतात. नामपाठ युक्ती भाविका प्रतीती लोभिया विरक्ती नामपाठे. नामपाठे याग नामपाठ योग नामपाठे भोग सरे आधी. जनार्दनाचा एका भोगातीत झाला म्हणून वोळला जनार्दन. नामस्मरणाने मुक्तत्व साधता येतं. नामपाठे सर्व मुक्तत्व साधती. नामपाठे विरक्ती हाता येतं. नामपाठे उद्धव तरला तर नामपाठे झाला शापमुक्त. उद्धवाच्या भक्तिप्रेमाने भगवंताची कृपा झाली आणि त्याने उद्धवाला ज्ञानामृत दिलं. त्यामुळे त्याच्या ठायी विवेक वैराग्य प्राप्त झालं आणि तो ईश्वर भक्ती वाढवून भवबंध छेदाला तयार झाला. उद्धव म्हणतो, देहासी आली वार्धक्यता परिवृद्धत्व नव्हे माझी या चित्ता. तेणे चित्ते चिंतुनी भगवंता भवबंध आता छेदिन. आजी वैराग्य विवेकयुक्त मी निजस्वार्थी सावचित्त. जो जो साधीन परमार्थ तो तो हस्तगत मज होय. अशा प्रकारे वैराग्य विवेकयुक्त भक्तीने उद्धव मुक्त झाला. जीवनात राहूनही जीवपणाच्या बंधातून उद्धवाने सुटका करून घेतली. नामस्मरणाने वृत्तीची निवृत्ती होते. संत एकनाथ सांगतात, रामनामे ज्याची जडली चित्तवृत्ती वृत्तीची निवृत्ती झाली त्याची. चित्तामध्ये रामनामाचं चिंतन होत असल्यामुळे चित्ताला बाह्य विषयाची ओढ वाटेनाशी होते. इंद्रियाद्वारे एरवी बाहेर विषयांकडे धावणारं मन नामस्मरणाने अंतर्मुख होतं, इंद्रियांनाही आत वळवतं. त्यामुळे बाह्य विषयांकडे जाणाऱ्या मनाची विषयातून निवृत्ती होते. अशा मनाला कशाची आसक्ती वाटत नाही. असा मनुष्य वरकरणी सर्व नित्य कर्म करताना दिसतो, प्रपंच करतो, पण आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीचा मोह त्याला होत नाही. तो सर्व कर्म निष्काम वृत्तीने निर्विकारपणे करत राहतो. त्यामुळे तो कोणत्याही कर्मबंधात राहत नाही. त्यासाठी त्याला सर्व संसार कर्म यांचा त्याग करावा लागत नाही. नामस्मरणाने चित्तशुद्धी स्थूल सूक्ष्म देहाची शुद्धी होते. भगवंताचा ध्यास घेतल्यास चित्त शुद्ध होतं. नामाने चित्त व्यापलं गेलं की पूर्वीचा मळ म्हणजे वासना, इच्छा या तर जातातच, पण नव्याने येणाऱ्या अशुद्ध गोष्टींना चित्तात थारा मिळत नाही. कालांतराने अशा वासनाच निर्माण होत नाहीत. संत तुकाराम तर स्वतःमध्ये नामस्मरणाने झालेला अंतर्बाह्य बदल देवाला सांगतात. झाली होती काया बहुमळीण देवराया तुझ्या उजळली नामे चित्त प्रक्षाळिले प्रेमे. भगवंताच्या नामस्मरणाने आणि प्रेमाने तुकारामांचं चित्त प्रक्षाळलं गेलं, म्हणजेच वर नमूद केल्याप्रमाणे चित्तातला वासनांचा मळ जाऊन ते शुद्ध झालं. चित्त आणि चैतन्य यांची मिठी पडली असता, लिंगदेहाची गाठ सुटली असता नेत्रांमध्ये अश्रूंचा पूर येतो, सर्वांगावर रोमांच उभे राहतात. याप्रमाणे अष्टसात्विक भावांकित अवस्था ही दुःख, भय, खेद, अनुताप यांच्या पोटी निर्माण होत नाही. आत्यंतिक आनंदाच्या आणि भक्तिप्रेमाच्या उत्कटतेपोटीच तिचा अनुभव येतो. तुकाराम म्हणतात, नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. तुका म्हणे कटू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे. आपल्याला आलेला भावभक्तीचा अनुभव तुकाराम लोकांना सांगून नामभक्तीचा उपदेश करतात की हरिनामाचं चिंतन करणं हा उघड होणारा व्यवहार आहे. याला देशकालाची गरज नाही. त्यामुळे तुम्ही जिथे असाल तिथे नामचिंतन करा. हरिनामात आणि हरिगुण कीर्तनात इतकी गोडी आहे की त्यापुढे प्रपंच कडूच वाटतो. हे ऐकताना अष्टसात्विक भाव निर्माण होतात. अर्थातच समाधान वाटून मनात शांती, दया, क्षमा निर्माण होते. नामस्मरणाने शांती, दया, क्षमा हे गुण निर्माण होतात. भगवंताचे गुणानुवाद सांगताना ऐकताना वाटणाऱ्या शांतीचं वर्णन ज्ञानदेव ज्ञानेश्वरीत करतात.
एकांगुणानुवादाकरिता उपरती होऊन चित्ता, निरवधी तल्लीनता निरंतर. एक ऐकताची निवाले, ते देहभावी सांडिले, एक अनुभवे पातले तद्रूपता. नामस्मरणाने शांती, दया, क्षमा हे गुण निर्माण होत असल्याचं ज्ञानदेव सांगतात. भावाचे निबळे घेतले वैकुंठ, हरिनाम नीट वैकुंठ मार्ग. ज्ञाने सहित ज्ञान, विज्ञानोसी धन, वृत्तीचे समाधान निवृत्ती करी. शांती, दया, क्षमा, करुणानिधी प्रेमा, नेऊनी परब्रह्म भावे मिळती. नामस्मरणाने होणारे शारीरिक परिणाम. नामस्मरणाने क्षीण जातो. ज्ञानदेव म्हणतात, श्री रामी रमता मनू, निवडता नयेतनू, सुखश्री सांगता सिणू, हार तू असे. श्रीरामाच्या ठिकाणी रमलो असता शरीर किंवा मन यांची निवड करता येत नाही, म्हणजे दोन्ही रामरूपच होतात. त्याचं सुख वर्णन करीत असता सगळे क्षीण नाहीसे होतात. नामदेव म्हणतात, कृपाळू दिनाचा पडिभर नामाचा, तोडर ब्रीदाचा साच तया, काया मने वाचा संग करा त्याचा, अनंत जन्माचा हरेल क्षीण. अनंत जन्माचा क्षीण हरेल म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा थांबेल. नामस्मरणाने शीतलता येते. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नाम घेता वेळा वेळा, होतील शीतळा सकळा नाडी. तुकाराम महाराज म्हणतात की पुन्हा पुन्हा नामस्मरण करीत राहिल्यास शरीरातील सर्व नाड्या शांत होतील. स्वतः शीतळ असणारं नाम नामधारकाला परिणामतः शीतळ करतं. भक्ताला होणाऱ्या त्रिविध तापाला देखील थंड करण्याचं काम नामस्मरण करतं असं तुकाराम सांगतात. चेतावल अग्नी तापत्रय जळ, तो करी शीतळ रामनाम. नामस्मरणाने कायिक तप घडून देह पावन होतो. नाम पवित्र परिकर आहे. या नामवैशिष्ट्याने सदाचार, कायिक तप, वैराग्य, तीर्थयात्रा, दानधर्म, पंचाग्नी, धूम्रपान इत्यादी घडून देह पावन होत असल्याचं नामदेव सांगतात. सदा नामे घडे आचार, नामे साधे सर्व विचार, नाम पवित्र परिकर, सादर वदनी घेता. शुद्ध वैराग्य घडे नामे, तप तीर्थ घडे निष्कामे, दानधर्म पुण्य पावन, इथे धर्मी नाम वाचे आठवेता. नामे साधे अष्टांग पवन, नामे साधे पंचाग्नी धूम्रपान, नामे एका जनार्दनी भजन, नामे पावन देह होय. नामस्मरणाने देह पावन करणं माणसाचं एक कर्तव्य आहे. नामस्मरणाने देहाची सार्थकता, सर्व सुखाची प्राप्ती. संत तुकाराम नरदेहाचं महत्त्व सांगून या देहात असताना नामस्मरणाने सर्व सुख मिळवण्याचा उपदेश पुढील प्रमाणे करतात. देह हा सादर पहावा निश्चित, सर्व सुख येथे नाम आहे. ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले, शरीर ते झाले ब्रह्मरूप. यजन याजन तपव्रते करीती, विकल्पे नागविती शुद्ध पुण्या. तुका म्हणे सर्व सुख येथे आहे, भ्रांती दूर पाहे टाकून या. तुकाराम महाराज डोळसपणे नामभक्ती स्वीकारायला सांगतात. मात्र मनुष्य देह ही एकमेव योनी अशी आहे की फक्त या जन्मातच माणूस नामस्मरणाने सर्व सुख मिळवू शकतो. मात्र सर्वसामान्य माणूस ज्या सुखाची अपेक्षा करतो ते अनित्य अशा विषयांचं सुख असतं. त्यामुळे विषयनाशाबरोबर त्या सुखाचाही नाश होतो. विषय हा स्थल काल स्थिती गती या सर्व गोष्टींवर अवलंबून असतो. त्यात स्थलकालानुसार बदल होतात. त्यामुळे विषयसुख दरवेळी सुखकारक असेल असं नाही. विषय सुखात परिणाम दुःख, तापदुःख, संसार दुःख, गुणवृत्ती विरोध असतो. त्यामुळे विषय सुख हे सुख होऊ शकत नाही, ते दुःखदायकच ठरतं. शिवाय विषय सुखासाठी विषय, इंद्रिय, माणसाचं मन या तिन्हीचा मेळ जमावा लागतो. भोग, भोग्य, भोगता या त्रिपुटीत एकही कमी चालत नाही. त्यामुळे ते परस्परावलंबित असतं. शिवाय विषय सुख हे क्षणिक असतं. त्यामुळे संपूर्ण प्रकारच्या दुःखाची निवृत्ती होणं आणि सर्व प्रकारच्या सुखाची प्राप्ती होणं हे प्राक्तन, पौरुष, काल, कर्म, संस्कार आदी अनेक कारणास्तव अशक्य आहे. नामपाठाने चिंता जाऊन सायुज्य मुक्ती मिळते. संत एकनाथ सायुज्यता मुक्ती मिळवण्यासाठी सोपे वर्म सांगतात. नामपाठ करिता जाईल पै चिंता, मोक्ष सायुज्यता हाता येई. म्हणून सोपे वर्म सांगत असे गुज, नामपाठ गुज जपे सदा. नामपाठ केल्यामुळे देहबुद्धी कमी होऊन देह अहंकार नष्ट होतो. त्यामुळे करता करता परमेश्वर ही भावना दृढ होते.
त्यामुळे नामधारक कशाचंही करते पण स्वतःकडे घेत नाही. त्यामुळे मिळणाऱ्या कर्मफलाच्या चांगले किंवा वाईट, केव्हा मिळेल, पूर्ण की अपूर्ण फल मिळेल, अशा चिंता निर्माण होत नाहीत. नामपाठाने कशाचीही चिंता न वाटता एरवी चिंता करणारं चित्त भगवंताचं चिंतन करतं. नामस्मरणाने कार्यकारण साधलं जातं. नरदेहाच्या जन्माचं कार्यकारण आहे ते सर्वच नामस्मरणाने साधलं जातं. झाडाच्या मुळाला पाणी घातल्यावर सर्व झाडाला मिळून त्याची वाढ होत राहते. त्याचप्रमाणे हे आहे. मानवाच्या कार्याच्या किंवा कर्माच्या सिद्धीसाठी आवश्यक अशी 5 कारणं आहेत. त्यातलं पहिलं कर्मकारण देह हे आहे. ते सर्वांचं अधिष्ठान आहे, कारण त्या योगे सर्व काही कर्म करता येतात. चैतन्याचं प्रतिबिंब असलेला जीव हा कर्ता, तो कर्माचं दुसरं कारण ठरतो. ज्ञानेंद्रिय हे कर्माचं तिसरं कारण आहे. कर्मेंद्रियांकडून सर्व कामं केली जावीत म्हणून 10 ठिकाणी विभागली जाऊन भिन्न भिन्न वायू नामांनी ओळखली जाणारी वायुरूप क्रियाशक्ती हे कर्माचं चौथं कारण आहे. उदाहरणार्थ बोलणं, चालणं इत्यादी. 10 इंद्रियांच्या पाठीशी अनुग्रहासाठी जो देववृंद उभा आहे त्याला रूढ अर्थाने देव असं म्हणतात. हे 5वं कारण होय. कर्माच्या सिद्धीसाठी अशी 5 कारणं आवश्यक आहेत. तसंच 5 हेतूही आहेत. शरीर, वाणी, मन, शास्त्रकथित न्याय्य मार्ग आणि मनपूत आचरणाचा अन्याय्य मार्ग हे होत. मन कर्मसंकल्प करते, त्याचा उच्चार वाचा करते. त्यावेळी विविध कर्माचा मार्ग दिसू लागतो आणि जीव कर्मकर्तृत्वाच्या व्यापात सापडतो. या सर्व घटकांमुळे जे कर्म सिद्ध होतं ते होत असताना जर नामस्मरणाचं पाठबळ मिळालं तर ते योग्य रीतीने आणि विनासाया सहजतेने सिद्ध होतं. मनुष्याच्या चित्तात पूर्णपणे जे बिंबलं असेल तेच त्याला सर्वत्र दिसत असतं, असा नियम आहे. भगवंताच्या अखंड चिंतनाने ज्याचे इतर सर्व विषयांपासून परावृत्त होऊन केवळ भगवंतमय बनतं त्याला सर्वत्र भगवंतच दिसत असतो. हा दृष्टिकोन संतांच्या अभंगातून वारंवार प्रगट होत असतो. नामस्मरणाने जनवन जनार्दन. हरिदर्शनासाठी एकनाथ सोपा मंत्र देतात. सोपा मंत्र जनार्दन जग व्यापक परिपूर्ण, जनवन जनार्दन एकरूप नाम घेता. अशा प्रकारे जगात व्यापून राहिलेला जनार्दन, जपानी जनावनात असणारा जनार्दन भक्ताला दिसू लागतो. परमार्थ मार्गात नामाशिवाय इतर साधनं करताना मन मारावं लागतं. त्यामुळे साधन करताना फार कष्ट पडतात. पण नामसाधनात तसे कष्ट पडत नाहीत आणि तरीही भगवत दर्शन होतं. मन न मारता नामस्मरणाने भगवंताचं दर्शन. शुद्ध चैतन्य आणि जडदेह या दोन्ही टोकाच्या ठिकाणी इच्छेला, संकल्पाला जागा नाही. या दोहोंच्या मध्ये देहबुद्धीच्या रूपात वासना, इच्छा निर्माण होतात. यालाच मन म्हणतात. संकल्प विकल्पात्मक क्रिया म्हणजेच मन. मन हेच मनाचं प्रकाशक, साधक बाधक, मनाला घातक असं आहे. अशा मनाला मारत बसायचं म्हणजे मनात निर्माण होणाऱ्या इच्छा, वासना, कामना दाबायच्या आणि मन एकाग्र करून परमार्थाला लागायचं. हे करताना फार कष्ट पडतात. कष्ट करून त्रास घेऊन हे जमवलं तरी मनातील वासना केव्हावर उफाळून येतील ते सांगता येत नाही. नामसाधनात तसं करावं लागत नाही. नामस्मरण करताना मनात नाना संकल्प विकल्प येत राहिले तरी नामस्मरण करत राहावं असं सामान्य माणसांच्या सोयीसाठी सांगितलं जातं. एकनाथ सांगतात की मनाशी वैर करून ते साधता येत नाही, ते मनाशी मैत्री करून साधता येतं. मनासी करिता मित्रपण, मनाचे अवगुण मनची नाशी. मनाशी मैत्री केल्यावर मन आपोआप सद्मार्गाकडे वळतं आणि हरिनाम जपू लागतं. एकनाथ सांगतात, कैशी मनाची मैत्री परम, निश्शेष जाळावया कर्माकर्म, जोडावया चित्तशुद्धीचे वर्म, स्मरे हरिनाम अहर्निशी. नामस्मरण आणि इतर साधनात हाच मुख्य फरक आहे. नामस्मरण सुरू करावं, त्याची गोडी मनाला लागली की ते करत राहील. पण नामस्मरण करण्यापूर्वी मनाला वळवत बसलं तर नामस्मरण करणं दूर राहील. नामस्मरणाने भगवत दर्शन झालं तर मनाला त्या अनुभवाची गोडी लागून मन नामभक्तीसाठी सोकावेल आणि मग चंचल मन आपोआपच नामस्मरणात रत होईल आणि चित्तात नाम मुरेल. सामान्य लोकांना मन एकाग्र करणं कठीण जातं म्हणून ते भक्तिमार्गाला लागत नाहीत. पण त्यांना नामभक्ती जमू शकते. नामभक्ती ही सगुण भक्ती आहे
पण तिचा पुढील प्रवास निर्गुण भक्तीकडे नेणारा आहे. सगुण भक्तीच्या आविष्काराला रूप, नाम, क्षेत्र, गुण आणि भाव यांच्या संबंधीचा जिव्हाळा उपयुक्त ठरतो. हरिनाम संकीर्तनातूनच परमात्म प्राप्तीचं ध्येय अनायासे साध्य होतं. ही श्रद्धा सगुण भक्तीचा मूलाधार आहे. नामस्मरणाने भगवंताचं रूप डोळ्यासमोर येतं. या भावनेनेच नामभक्ती प्रबळ ठरून लोक नामभक्तीला लागतात. म्हणून ज्ञानदेव प्राथमिक स्तरावरील भक्तांना उपदेश करतात किंवा दृष्टिकोन देतात की मनाला मारण्याचं साहस न करता नामभक्ती फलित होऊ शकते. सामान्य लोकांनी भक्ती मार्गाला लागावं म्हणून संतांनी आटोकाट प्रयत्न केले. नरजन्माचं सार्थक व्हावं म्हणून संतांनी वारंवार नामस्मरणाचा उपदेश केला. पण लोकांना संसारातल्या हजारो कामात नामस्मरण करायला फुरसत मिळत नाही, म्हणून ते नामभक्तीकडे वळत नाहीत. म्हणून नामस्मरण हेही एक जीवनावश्यक काम समजा असं तुकाराम सांगतात आणि दुःखाकडे सुखाने पाहण्याचा दृष्टिकोन देतात. दैनंदिन कामात नामस्मरणाचं एक काम करा आणि दुःखरूप संसार सुखाचा करा. लोकांना भक्ती मार्गाला लावण्याचा वसा घेतलेले संत सांगतात, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवभ्रम, सुख होईल दुःखाचे. तुकाराम महाराज. तुकारामांनी हे सांगण्यामागे काही विशिष्ट हेतू आहेत. भक्ती मार्गाला लागणं म्हणजे रिकामपणाचा उद्योग आहे असं लोक मानतात आणि भक्तिमार्ग म्हणजे पलायनवाद, निष्कर्मता, आळस, ऐतखाऊ वृत्ती अशी दूषणं देतात. भक्तिमार्गाची अवहेलना करून त्याला तुच्छ मानतात. जीवनाकडे पाठ वळवण्याचा निवृत्तीवाद असंही भक्तिमार्गाला म्हणतात. विषय सुखात रमून त्याचीच पूर्तता करत राहणं म्हणजे संसार असं मानतात. आपण आणि आपलं कुटुंब, बायको, मुलं यांचं सुख पाहणं, सर्वांच्या नव्याने उत्पन्न होत राहणाऱ्या इच्छा पुरवत राहणं म्हणजे संसार असं लोक म्हणतात. हे सर्व माणसाच्या अज्ञानामुळे होतं. माणूस सुखाचा संसार करायला जातो, पण तो प्रत्यक्षात कधीच सुखाचा होत नाही. सुखाचा झाला असं वाटलं तरी तेवढ्यात दुःख येऊन उभं टाकतं. त्यामुळे माणसाला संसारात सुख, समाधान, शांती मिळत नाही. सुखासाठी सतत कष्ट मात्र उपसत बसावे लागतात आणि शेवटी दुःखच पदरी पडतं. कारण माणूस ज्याला सुखदायी संसार समजतो तो मूळ नाशवंत आहे. माणसाच्या विषय वासना आणि त्यापासून तो समजतो ते सुख हे सारंच अनित्य आहे, लटकं आहे. त्यामुळे त्याला खरं सुख मिळत नाही. पण संसाराकडे आणि भक्तिमार्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला किंवा योग्य ठेवला तर तो संसार दुःखरूप न होता सुखरूप वाटेल आणि प्रपंच परमार्थ यांचा समन्वय साधता येईल. भक्ती म्हणजे फक्त म्हातारपणी करायची गोष्ट असं नसून सुरुवातीपासून करायची गोष्ट आहे हे समजेल. अखंड नामस्मरणाने नित्य आनंद. ज्याचं नामस्मरण करायचं तो मूळ आनंद स्वरूप आहे. त्यामुळे त्याच्या नामस्मरणाने कायम आनंदच मिळतो. या आनंद स्वरूप भगवंताचं वर्णन एकनाथी भागवतात भगवंत स्वतः उद्धवाला सांगतात. मी स्वस्वरूपी सच्चिदानंद, जगदांदी आनंदकंद, नित्यसिद्ध परमशुद्ध, माझे स्वरूप विशद जाणती. अशा आनंदाचा मूळ उत्पादक असणाऱ्या आणि नित्य अशा परब्रह्माला जाणून जेव्हा भक्त त्या भगवंताचं नामस्मरण करतो तेव्हा त्याला नित्य आनंद मिळतो. तिथे दुःखाचा लवलेशही राहत नाही. मात्र भक्ती करताना मनात तसा विश्वास हवा, श्रद्धा हवी. अखंड नामावळी गाईन वेळोवेळी, नित्य ती दिवाळी आम्हा घरी असं संत बंका म्हणतात. नाम फक्त भक्तालाच आवडतं असं नाही, तर ते देवालाही अत्यंत प्रिय आहे. तो त्याचं सदा सुख देणारं नाम ऐकायला नेहमी उत्सुक असतो. त्यामुळे नामापाठोपाठ देव हजर असतोच. त्यामुळे समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणे नामधारकाला सदा सर्वदा देव सन्निध आहे ही भावना नेहमीच असते. मात्र तसा दृष्टिकोन हवा, तर ती जाणीव होईल. नामस्मरणाने भक्ताला देवाचा सहवास. जो हरिनाम घेतो त्याच्याजवळ मी अखंड असतो असं स्वतः भगवंत उद्धवाला सांगतात. हरिनामाचा सुख सुखाड, ज्याचे मुखी लागला गोड, त्याचे मजपाशी सरते तोंड, मी अखंड त्याजवळी. अशा प्रकारे नामधारकाला भगवंताचा सहवास लाभतो, म्हणजे जणू समीपता मुक्तीचा लाभ होतो. संत एकनाथ पुढील अभंगात सांगतात, एक नाम गाये तेथे सदा सुख आहे, नाम गाताची वदनी उभा असे चक्रपाणी, नामाची या हाके उडी घाली कवतुके, घात आघात निवारी उभा राहे सदाद्वारी, एका जनार्दनी नामासाठी
धावे भक्ताची ये पाठी. नाम हे भक्त आणि देव यांची भेट घडवण्याचा जणू दुवाच आहे. सर्व ब्रह्महरी या श्रद्धेच्या नामस्मरणाने भक्त ब्रह्म होईल. सामान्य माणूस जरी अज्ञानी असला, काही न जाणणारा असला, तरी सर्वाभूती असणारा ब्रह्म हरी आहे या श्रद्धेने हरीचं नामस्मरण केलं तरी तो माणूस ब्रह्म होतो. वाल्या कोळी अज्ञानी होता, पण नारदांनी सांगितल्यावर श्रद्धेने नामस्मरण सुरू केल्यावर तो रामायण करता मोठा कवी झाला. संत नामदेव स्वतःला देवाचा जिवलग समजत होते. तसा त्यांचा भाव होता आणि अनुभवही होता. असाच लाभ सामान्य लोकांना व्हावा म्हणून त्यांनी पुढील अभंगातून सामान्य माणसाला नामस्मरणाचा उपदेश केला आहे. नामदेव म्हणतात, तू तव नेणता परिहारी जाणता, आहे तो समता सर्वाभूती. सर्व ब्रह्महारी एकची निर्धार, होसील जडकरी ब्रह्म तुची. अच्युत माधव अमृताच्या पाठे, लागताची वाटे बंदियम. नामा म्हणे होसील जिवलग विष्णूचा, दास त्या हरीचा आवडता. असं सर्व सविस्तर सांगून नामदेव अज्ञानी माणसाच्या मनात तसा विश्वास निर्माण करतात आणि त्याला नामभक्तीला प्रवृत्त करतात. कर्म, उपासना, ज्ञान इत्यादी मार्ग नामभक्तीला येऊन मिळतात आणि नामभक्तीने सहजतेने हरिकृपा होते. एकनाथांनी हरिपाठातील अखेरच्या अभंगात हा विचार मांडला आहे. कर्म, उपासना, ज्ञानमार्गी झाले, हरिपाठी आले सर्व मार्ग. नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, हरिकृपा होय तयावरी. झाला हरिपाठ बोलणे येथून, एका जनार्दनी हरी बोला. अशा प्रकारे कर्म, उपासना, ज्ञान हे मार्ग भक्तीचे अंकित होतात. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.